दिवसभर ऑफिसमध्ये त्या बॉसच्या चेहऱ्यावरची माशी हलत नाही आणि घरी ही चहा. सकाळचा राग अजून गेला नसणार आहे. शंभरी सुरुवात ही न करायची आणि सॉरी मी बोलायचं. कुंडलीतले 32 आणि ॲटिट्यूडचे 4 अशी टोटल 36 गुणी बायको आहे आमची. आता लग्नाला 3 वर्ष होत आली तरी सॉरी मात्र मीच बोलतोय. चायला पण सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? सॉरी बॉस, आज कुछ तूफानी होगा. वो जिस घर में रहती थी उसी घर में उसका जीना मुश्किल हो गया. वो जिसे अपना समझती थी उन्हीं लोगों ने उसकी सारी खुशियां छीन ली. लेकिन एक रोज उन लोगों ने उस लड़की के साथ जो किया उसकी मुझसे ये उम्मीद लगाकर लोगो साहब तुम अनजाने में मेरी बेइज्जती काय कर बैठे ॲटिट्यूड हो. दाखवते. मेरे ज़मीर की, मेरे विचारों की, मेरी जिंदगी के हर मकसद की. चायला कसली शहाणी आहे ही. आज कधी नाही ती चहामध्ये साखर दूध अगदी उत्तम परफेक्ट. एक बात है, जायज के साथ नाजायज बच्चे भी होते हैं आराम से. नाहीतर कसला पाणचट चहा असतो घरी. भाई इसी तरह हमारा भी ह्याला जायज काय और वाटतं? नाजायज धन उन्हीं बच्चों की तरह या है. दुनियामध्ये हा एकटा शाण आहे का? आप हमारे तेरे नाजायज रग रग धन से को वाकिफ हुए जायज बना बच्चे. दो आराम से. तुमने ये कैसे सोच लिया भाकड़ी कि मैं आता तुम्हारे हिच्या बरोबर नाजायज बच्चों भांडण का बाप बनने को करण्यापूर्वी तैयार हूं? अगदी प्रिपेअर राहायला पाहिजे. छोटा गाफील राहून चालणार नाही. मैं आप जितना पढ़ा लिखा तो हूं नहीं. बरं सकाळी काय नक्की कारण होतं भांडणाचं? बिगड़ सकता है. सकाळी भांडण कशावरून झालं हे देखील आठवत नसणार. सोबत में सुधर भी तो सकता है. बदाम खात जा जरा. अब ये बदाम. बेचारा प्रोफेसर इन बूढ़े तोतों को क्या पढ़ाएगा. अरे हो, आठवलं की सकाळी घातलेला पॅन्ट शर्ट मॅच होत नाही अशा या अर्थहीन आणि बंडल विषयावरून वाद घातला होता हिनं. काही याला काय अर्थ आहे? हमारे फैसले अमल करने के लिए हुआ करते हैं प्रोफेसर. कल से तुम अपना काम शुरू कर दो. हुक्म लेता नहीं प्रोफेसर. गबाळासारखं राहायला जमतंच कसं? और फिर तुमने सुना होगा कि नवऱ्याच तू आता माझा. लोक मला नावं ठेवतील.